नमस्कार. एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे. नगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजतायत. त्यातच पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगानं जी निवडणूक होते आहे त्यामध्ये विठ्ठल परिवाराची होत असलेली जी एकी आहे ती गेम चेंजर ठरते का? विठ्ठल परिवाराची एकत्रित ताकद ही कुणाला तरी त्या ठिकाणी भविष्यामध्ये अडसर त्या ठिकाणी ठरू शकते का? आणि त्यानुसार ही एकीमध्ये त्या ठिकाणी बेकी कशी होईल या अनुषंगानं काही पक्षीय पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत का? अशाच वातावरण जे आहे ते सध्या पंढरपूर आणि शहर आणि तालुक्यामध्ये ह्या वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. त्याचं कारण ही तसंच आहे. कारण काही दिवसापूर्वी माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील किंवा विठ्ठल परिवारातील ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे आहेत, भगीरथ भालके, गणेश पाटील, ह्या सगळ्यांची दिलीप बापू धोत्रे यांच्या पुढाकारानं करकम येथील ग्रँड हॉटेलमध्ये एक बैठक झाली. त्यानंतर कल्याणराव काळेंच्या संपर्क कार्यालयाला अभिजित पाटलांनी भेट दिली आणि विठ्ठल परिवारामध्ये त्या ठिकाणी उत्साह त्या ठिकाणी वाढलेला होता की आता विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्रितपणानं नगरपालिकेच्या निवडणुकाला सामोरे जातो आणि ती एकीच त्या ठिकाणी विठ्ठल परिवाराचं बळ ठरणार होती, गेम चेंजर त्या ठिकाणी ठरणार होती. आणि त्यामुळं पुन्हा पक्षीय पातळीवरती काय हालचाली सुरू झाल्या का त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत. कारण ही बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आमदार अभिजित पाटील अनेक दिवसापासून त्या ठिकाणी म्हणतात की विठ्ठल परिवार मला एक करायचा आहे, त्याच्या एकीसाठी मी 2 पावलं त्या ठिकाणी मागे घ्यायला सुद्धा तयार आहे. तशा पद्धतीनं अभिजित पाटलांनी प्रयत्नही केले. मात्र पुन्हा अभिजित पाटील त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये दिसले नाही. ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखती सुद्धा भगीरथ भालके असतील, दिलीप धोत्रे असतील किंवा सुधीर भोसले असतील यांनीच त्या ठिकाणी भगीरथ भालकेंचं जे निवासस्थान आहे कोर्टाच्या शेजारचं तिथं त्या ठिकाणी घेतल्या. अभिजित पाटील हे या दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये दिसून आले. मग त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं किंवा समर्थकांच्या मधून त्या ठिकाणी असा सूर होता की किंवा विठ्ठल परिवाराचे कार्यकर्ते म्हणत होते की अभिजित पाटील हे पक्षाच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरमध्ये नाहीत, ते मुंबईला आहेत. मात्र सर्वसामान्य जी लोक आहेत, जे राजकीय विश्लेषक मंडळ आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा लोकसभेचा संदर्भ त्याला दिला जाऊ शकता. असंच वातावरण लोकसभेच्या अनुषंगानं सुद्धा होतं. मोहिते पाटलांच्या शिवरत्नवरती त्या ठिकाणी बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी तुम्ही खासदार झाला आणि मग तुम्ही खासदार झाल्यानंतर मी आमदार होण्यापासून कोण त्या ठिकाणी आता रोखणार का, अशा आशयाचा त्या ठिकाणी अगदी निवडणुकीचा टेम्पो शिगेला पोहोचला होता. आणि ऐन वेळेस त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावरती देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले आणि अभिजित पाटलांनी त्यांची जी ताकद होती ती भारतीय जनता पार्टीच्या मागे जी आहे ती त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जाहीरपणानं तर त्या ठिकाणी उभी केली. मग आता पुन्हा तीच परिस्थिती आहे का? कारण जयकुमार गोरे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, सोलापूरची भाजपाची जी जबाबदारी आहे, ऑपरेशन लोटस त्यांचं जोरात सुरू आहे. ज्या निवडणुका आहेत ते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं जे भाजपाचं जे मॅनेजिंग आहे ते सगळं जयकुमार गोरे त्या ठिकाणी बघतायत. आणि त्यांची झालेली भेट खऱ्या अर्थानं अभिजित पाटील हे माढ्याचे आमदार आहेत, जयकुमार गोरे हे त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि त्यामुळं मतदारसंघातील प्रश्नांच्या संदर्भातली भेट होते असं त्यांच्या पेजवरून जे आहे ते माहिती आली. असूही शकते. मात्र कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा जी सुरू झाल्यात, पुन्हा भाजप विठ्ठल परिवाराची एकी झाली. या विठ्ठल परिवाराच्या एकीला अभिजित पाटलांच्या आमदारकीचं त्या ठिकाणी बळ मिळालं. भगीरथ भालके त्यांच्या पत्नी सौभाग्यवती प्रणिता भालके यांची उमेदवारी त्या ठिकाणी पुढे येते. अर्थात शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र भारतनाना भालकेंची असलेली सहानुभूती, प्रणिता भालके यांचा असणारा लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये असणारा जनसंपर्क, ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे असतील, गणेश पाटील असतील, युवराज पाटील असतील, ही सगळी मंडळी दिलीप बापू धोत्रे एक करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही मंडळी एकत्रित झाली आणि विठ्ठल परिवार ताकदीनं पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक जिंकला तर भाजप समोरच्या अडचणी त्या ठिकाणी वाढू शकतात. कारण भारतीय जनता पार्टी ही पक्षाच्या चिन्हावरतीच नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावरती लढायची यावरती त्या ठिकाणी ठाम आहे. जयकुमार गोरे त्या ठिकाणी सगळं बघतायत. प्रशांत परिचारक जे आहेत ते सुद्धा आता पक्षाच्या चिन्हावरती लढायला त्या ठिकाणी तयार असणार आहेत. आणि त्यामुळं जर ही सगळी विठ्ठल परिवाराची ताकद एकत्रित आली तर मग मात्र काटेकी टक्कर त्या ठिकाणी होऊ शकते. आणि भाजपाला काहीही करून पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र आहे. वाऱ्या येतात. कॉरिडॉर सारखा महत्वाचा प्रश्न जो आहे तो देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा प्रकल्प आहे तो पुढे येणार आहे. आणि त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेची जी सत्ता आहे, जी सूत्र आहेत त्या अनेक वर्ष परिचारकांच्या ताब्यात आहेत, त्या आता भाजपाच्याच ताब्यात त्या ठिकाणी राहावीत यासाठी प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत, दबक्या आवाजामधली कार्यकर्त्यांच्या मधली चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिजित पाटलांना त्या ठिकाणी बोलवून घेऊ शकतात. त्यांना त्या ठिकाणी ऐन वेळेस त्या ठिकाणी दबावतंत्राचा वापर होऊ शकतो का? आणि असं झालं तर अभिजित पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. आज सुद्धा
अनेक घडामोडी पडद्याआड घडतायत. विठ्ठल परिवारातील जे नेते मंडळी आहेत त्यांची बैठक, सूत्रांची जी मला माहिती मिळते त्यानुसार एका गुप्त ठिकाणी त्या ठिकाणी आज सुद्धा सुरू होते. या सगळ्यांच्या मध्ये अनिल सावंत जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पंढरपूर भागामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, त्यांनी स्वतंत्र त्या ठिकाणी बैठक घेतल्या. आणखी चर्चा त्या ठिकाणी व्हायला लागल्या. मात्र दिलीप धोत्रे यांनी समाज माध्यमांच्या मधून त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट आलं, या सगळ्या अफवा आहेत, असं काहीही होणार नाही. विठ्ठल परिवार हा एकत्रितपणाने या सगळ्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरा जाणार आहे. हे दिलीप बापूंचं स्टेटमेंट हे नेमकं खरं ठरतं का? विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी चर्चा आहे तीच त्या ठिकाणी खरे होते का? लोकसभेसारखं पुन्हा एकदा मनास असूनही मनाविरुद्धचा निर्णय अभिजित पाटलांना त्या ठिकाणी घ्यावा लागतो का? जर तो घेतला तर नेमकं चित्र काय असणार? उद्या किंवा परवा अनेक घडामोडी घडणार आहेत. मात्र अभिजित पाटील त्या ठिकाणी शांत आहेत आणि या शांततेतून नेमका अर्थ काय काढायचा? विठ्ठल परिवारातील नेते मंडळी आता कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जुळवून आणतात आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातात. प्रणिता वालकेंची जर उमेदवारी झाली तर नेमकं काय होऊ शकतं? नागेश काका भोसले नेमकं कोणाकडून राहणार? अनेक प्रश्न आहेत. आजची रात्र अनेक घडामोडी या रात्रीमध्ये घडणार आहेत आणि नेमकं काय घडू शकतं? अभिजित पाटलांचा स्टँड, विठ्ठल परिवारातील नेते मंडळींचा स्टँड काय असू शकतं? एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, विठ्ठल परिवारातील एखादा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.